अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रमाबाई आंबेडकर नगरात पुन्हा एकदा दारूच्या नशेत निर्घुण खून झाल्याची घटना आज समोर आली आहे। मृतकाचे नाव प्रकाश पप्पू जोसेफ तर आरोपी आहे त्याचाच मित्र पवन विलास मोरे। दोघेही एकाच परिसरात राहत होते, साथीने काम करत आणि अधूनमधून दारू प्यायचे। मात्र त्यांच्यातील भांडण हे नेहमीच होतं। प्रकाश जोसेफ हा नेहमी दारू पिऊन शिवीगाळ करीत असे आणि यामुळे पवन मोरे सतत वैतागला होता। आजच्या घडलेल्या घटनेत प्रकाशने पुन्हा वाद घातल्याने पवनने आपला संयम गमावला आणि मोठा दगड उचलून प्रकाशच्या डोक्यात जोरात फेकून मारला। हा दगड इतक्या जोरात लागला की प्रकाश जागच्या जागी रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला। पोलिसांना माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेवरकर स्वतः घटनास्थळी पोहोचलेत आणि आरोपी पवन मोरे जो पलायनच्या तयारीत होता त्याला ताब्यात घेतले। सध्या या खून प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत। स्टेशन जुने शहर अंतर्गत आज सकाळी 6 ते 6:30 दरम्यान अशी माहिती मिळाली की रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी एक व्यक्ती जखमी अवस्थेत मृत अवस्थेत पडलेला आहे। त्या माहितीवरून पोलीस स्टेशन जुने शहराचा स्टाफ आम्ही स्वतः अधिकारी कर्मचारी व गुन्हे शोध पथक घटनास्थळी गेलो असता त्या ठिकाणी प्रकाश पंचू जोसेफ वय 50 वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर हा गंभीर अवस्थेमध्ये पडलेला जखमी अवस्थेमध्ये पडलेला दिसून आल्याने त्यास तात्काळ सरकारी रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आले। त्याचप्रमाणे संबंधित घटनास्थळी यास कोणी मारले याचा शोध घेत असताना काही फुटेज, काही टेक्निकल पुरावे आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे असे माहिती पडले की संबंधित मृतक यास पवन विलास मोरे उर्फ टकल्या राहणार रमाबाई नगर या व्यक्तीने त्यास वाद घालून जुन्या पैशाच्या वादावरून त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून मारल्याचे दिसत आहे। तसे तात्काळ पोलीस स्टेशन जुने शहर येथील गुन्हे शोध पथक आमचे अधिकारी अंमलदार यांना तात्काळ 3 पथक करून आरोपीच्या शोधात पाठवण्यात आले। त्याच दरम्यान आरोपीस ताब्यात घेण्यात आले व अशी माहिती पडली की संबंधित मृतक आणि आरोपी यांच्यामध्ये जुना पैशाचा वाद होता। रात्री ते बराच वेळ सोबत होते आणि रात्री अंदाजे 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास रमाबाई आंबेडकर नगर निसार यांच्या दुकानासमोर या मृतक व्यक्तीस आरोपी पवन मोरे यांनी डोक्यामध्ये दगड घालून त्यास ठार मारले। आरोपी शोध पथकाने आरोपीस ताब्यात घेतली असून पुढील विचारपूस सुरू आहे। त्याचप्रमाणे मृतकाचा पंचनामा कारवाई, इन्क्वेस्ट कारवाई GMC हॉस्पिटल या ठिकाणी सुरू असून पुढील तपास सुरू आहे। धन्यवाद।